आमसभा ही पंचायत समितीच्या जी विकास कामं असतात त्या संदर्भात असते. लोकांचं सर्वसाधारणपणे समजूत अशी असते की आमसभा असं नाव असल्यामुळे ती आमदारांची सभा असते. असं नाही आहे. तर पंचायत समितीने ते लावायची असते, सभापतीने प्रस्ताव द्यायचा असतो आणि मी त्याचं अध्यक्षपद भूषवायचं असतं. परंतु या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा आपल्या काही विकासाच्या संदर्भातल्या मागण्या असल्या तर त्या नोंदवता येतात, त्या जिल्हा परिषदेपर्यंत जातात आणि मलासुद्धा एक संधी असते सर्व लोकांना भेटायची आणि त्याच्यामुळे चांगल्या वातावरणामध्ये ही सभा पार पाडलेली आहे. मध्यंतरी थोडंसं बाचाबाची जी झाली त्याच्याबद्दलसुद्धा मी ताबडतोब निर्देश दिले, सर्वांना बसण्याचे निर्देश दिले. कारण बोलताना एक पथ्य पाळायला लागतं. बोलता बोलता काही लोकांची जीभ घसरली आणि त्याच्यातून हा वाद निर्माण झालेला होता आणि ताबडतोब तो मिटलासुद्धा आणि पुढे जवळजवळ 5 तास ही सभा चालली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चालली. निश्चितपणे अशा आमसभांचा उपयोग हा चांगलं प्लॅनिंग हे विकासाच्या दृष्टीने होण्यासाठी होत असतो आणि तसं तो होईल याची मला खात्री आहे. आणि दोन्ही ठिकाणी जर बघितलं तर दोडामार्ग असेल किंवा सावंतवाडी या ठिकाणी वाद उकरून काढल्याचा प्रकार समोर आला. काय वाटतं आपल्याला, हे जाणून-बुजून करण्यात आलं का? कारण तब्बल 11 वर्षानंतर ही सभा झाली होती. जाणून-बुजून असं करण्याचा प्रयत्न होतो ही वस्तुस्थिती आहे. कारण असं विचित्र काहीतरी बोलण्याची काही आवश्यकताच नव्हती. आपण आपल्या मागण्या मांडायच्या असतात आणि शासनाकडे सुद्धा ज्याला आपण एखादी पदं भरावी वगैरे अशा स्वरूपाच्या मागण्या करतो त्यावेळेला ती लोक उपलब्धसुद्धा असायला लागतात आणि त्याच्यामुळे हल्लीच सर्व डिपार्टमेंटच्या मीटिंग मी मुंबईला अटेंड केलेल्या आहेत आणि माझी खात्री आहे की चांगल्यात चांगल्या सेवा या आम्ही देऊ. आरोग्याच्या सुद्धा चांगल्या सेवा देऊ. मल्टीस्पेशालिटीचा हॉस्पिटलचा प्रश्न हा कोर्टामध्ये आहे आणि त्याच्यामुळे 20 तारीखपर्यंत याचा निकाल लागेल अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर चांगलं असं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा सावंतवाडीला उभं राहील. अनेक प्रश्न आले. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो आजगावमध्ये जो मायनिंगचा ठराव करण्यात आला. अशा काय ठराव होता नेमका, कशा पद्धतीचा ठराव? लोकांचा जो विरोध आहे त्याची लोकभावना ही शासनापर्यंत पोचवावी अशा स्वरूपाचा तो ठराव मांडलेला आहे आणि आम्ही निश्चितपणे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मायनिंग मिनिस्टर जे आहेत त्यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आणून देऊ. जर्मन शिक्षणावरून सुद्धा एक मुद्दा उपस्थित झाला होता. पालकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. पालकांचं बघा असं आहे की जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये ही मुलं फेल झालेली आहे. पास झाली असती तर त्यांना जाण्याची संधी मिळाली असती. त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांना बसायची संधी देण्यात येईल असं मी सांगितलेलं आहे. या संदर्भात मी सचिवांशी चर्चा केलेली आहे. निश्चितपणे त्यांनी जो अभ्यास केला तो फुकट जाता कामा नये म्हणून त्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येईल. भाई, तुम्ही हा एक चांगला प्रकल्प आणलेला, मुलांना रोजगार त्या संदर्भात मिळणार होता. मात्र अशा प्रकारे हा प्रकल्प सध्या मुलं शिक्षण घेतलंय मात्र ती पास होऊ शकले नाही आणि प्रकल्प बंद झाले. कशा प्रकारे आपण पुढाकार घ्या? आम्हाला कोऑर्डिनेटर म्हणून आता नेमलेलं असलं तरी पण मध्यंतरीच्या काळात हा प्रकल्प बंद झालेला असल्यामुळे पुन्हा एकदा त्याला गती देणं आवश्यक आहे आणि तशी ती गती दिली जाईल. हे शिक्षणासंदर्भात प्रश्न आहे. अभिजित दिपके उद्यापासून ग्रामीण भागातल्या शाळा ज्या आहेत त्यांची दुरावस्था यावरून आंदोलनाला बसणार आहेत आणि पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं करण्याचं त्यांनी घोषणा केली आहे. कसं बघताय सगळ्यांना? ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत या सर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेकडून त्याची देखरेख केली जाते आणि एकंदरीतच शाळांची संख्या खूप जास्त असल्यामुळे तिथं असलेल्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा हल्ली खूप कमी झालेली आहे. त्यांनी जो काही विषय उचलून धरलेला आहे त्याच्यामुळे ह्या बाबतीत सरकार स्वतः दक्ष आहेच आणि अधिक चांगलं काम पुढच्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा आहे. भाई, संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की अपात्र होणारे आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं त्यावेळी सगळ्यांनी बसून एकत्र शेण खाल्लं. आज तेच अमित शहा तोंड लपून पळत आहे. नाही, ते नेहमीच वाह्यात काहीतरी बोलत असतात. त्यांच्याकडे लक्ष न देणं हेच चांगलं आहे असं मला वाटतं. सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं आहे की शिवसेना आहे ती काल, उद्या आणि परवा ही उद्धव ठाकरेंचीच असणार असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. तुम्ही कसं बघताय या सगळ्या प्रकरणात? मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या समोर हिअरिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. भाई, एका बाजूला महाराष्ट्राचा विकास झाला असं सांगितलं जात असताना मात्र शालेय विद्यार्थी समोर येऊन
रस्त्याचं कशी दुर्दशा झाली महाराष्ट्रात याचं चित्र दाखवत आहेत. काय म्हणाल एकूणच विद्यार्थ्यांनाच येऊन अशा पद्धतीचं चित्र दाखवायला लागतं. काही वेळेला शाळांकडे जाणारे रस्ते वगैरे खराब असतील तर त्याचे काही वेळेला व्हायरल केलं जातं ते रस्ते चांगलेच असले पाहिजेत प्रत्येक शाळांकडे जाणारे. आणि असं जर असेल तर सरकार सुद्धा त्याची दखल घेते. त्याच्यामुळे मुलांनी केलेला उपक्रम हा स्तुत्य असंच म्हणायला लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.